वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, की ही ए आकृती आहे. ही ए आकृती ही चौरस आहे आणि त्याची प्रत्येक बाजू ही 2 सेंटीमीटर इतकी दिलेली आहे. 2 सेंटीमीटर आहे. प्रत्येक बाजू समान आहे. चौरसाची प्रत्येक बाजू समान असते. परंतु चौकोन असेल, तर चौकोनाची प्रत्येक बाजू समान नसते. तर चौकोन हा आयत पण असू शकतो. परंतु चौरस हा प्रॉपर प्रत्येक बाजू समान असते. म्हणजेच या ए आकृतीमध्ये प्रत्येक बाजू ही 2 सेंटीमीटर दिलेली आहे. आता बघा, ज्यावेळेस आपण परिमिती काढतो, कोणत्याही आकृतीची परिमिती काढतो, त्यावेळेस काय असतं, आपलं सूत्र काय असतं? प्रत्येक बाजूची आपण काय करत असतो? बेरीज करत असतो. प्रत्येक बाजूची बेरीज करत असतो. म्हणजे या चौरसाची परिमिती काय असेल? तर प्रत्येक बाजूची बेरीज म्हणजेच किती? तर 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 किंवा तेच आपण कसं मांडू? 2 गुणिले बाजूंची संख्या किती? 4 म्हणजे किती? 4 दुनी 8. अशा पद्धतीनं ही 8 सेंटीमीटर इतकी आपली परिमिती आलेली आहे. तर आता बघा, या ए आकृतीपासून ही बी आकृती आपण एक तयार केली आणि त्यामध्ये काय बदल केलेत? तर त्या बी आकृतीमध्ये असा बदल केला, त्याची एक लांबी जी आहे, ही लांबी आहे. ही लांबी आहे, ही लांबी आणि ही जी आहे, ती रुंदी आहे 1 सेंटीमीटर आहे आणि ही 4 सेंटीमीटर आहे. आता ए आकृतीपासून बी आकृती तयार केलेली आहे. परंतु त्यामध्ये काही बदल केलेत, तर लांबीला दुप्पट केलं. म्हणजे ही एक लांबी आहे असं समजलं आपण. तर ह्या लांबीला काय केलं आपण? दुप्पट केलं. बेदुनी किती? 4 म्हणजे 4 सेंटीमीटर इतकी लांबी केली आणि ही रुंदी आहे असं समजू ह्या ए आकृतीची आणि ह्या ए आकृतीच्या रुंदीची ही निमपट केली म्हणजे किती आली? 1 सेंटीमीटर आली. मग आता बघा, तर प्रश्न तुम्हाला कसे येऊ शकतात? तर 2 सेंटीमीटर चौरस असलेल्या म्हणजे एका चौरसाची 2 सेंटीमीटर बाजू म्हणजे समान बाजू असतात आणि ह्या चौरसाची एक बाजू दुपटीने वाढवली आणि दुसरी रुंदी ही निमपट केली, तर येणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ किती? परिमिती किती? असे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. मग आता ह्या बी आकृतीची लांबी किती झाली? 4 सेंटीमीटर आणि रुंदी म्हणजे विड्थ किती झाली? तर 1 सेंटीमीटर. मग आता मला सांगा, लांबी 2 असतात, 2 बाजू असतात. 4 अधिक 4 8 झाली आणि रुंदी 1 अधिक 1 2 बाजू असतात. म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज किती आली? तर 4 आणि 4 8 आणि 2 10 सेंटीमीटर आली. म्हणजे लांबी दुपटीने वाढवली आणि रुंदी निमपट केली, तर होणारा परिणाम काय? तर 10 सेंटीमीटर इतकी ही परिमिती आली आणि पहिल्या आकृतीची किती आली होती? 8 सेंटीमीटर आली होती. ए आकृतीची 8 आली होती आणि बी आकृतीची किती आली? 10 आली. तर होणारा बदल किती असेल? असा पण प्रश्न येऊ शकतो. म्हणजे कितीने वाढ झाली? कितीने घट झाली? किंवा किती फरक पडला? असा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे ए आणि बी या आकृतीच्या परिमितीमध्ये काय फरक झाला? तर 2 सेंटीमीटरने काय झाली वाढ झालेली आहे. तर अशा पद्धतीनं प्रश्न तुम्हाला स्वतःला पण ते एनालिसिस करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला परीक्षेमध्ये व्यवस्थित प्रश्न सुटणार आहेत. कारण ज्यावेळेस आपण प्रश्न पाहत असतो, त्यावेळेस अजून त्यामधून कसे नवीन-नवीन प्रश्न तयार होतील, ते तुम्ही पाहिलं पाहिजे. नाहीतर तुम्हाला एक प्रकारचा प्रश्न दिलाय आणि तोच प्रकार तुम्ही कंटिन्यू जर सोडवत बसला, तर तुम्हाला परीक्षेमध्ये अचानक बदल केलेला प्रश्नात तो तुम्हाला अजिबात सुटत नाही. म्हणून असे वेगवेगळे प्रयोग करून पाहायचे. जसं की लांबी दुप्पट केली, तर ती तिप्पट करून पहा. रुंदी निमपट केली, तर ती दुप्पट करून पहा. असे वेगवेगळे बदल करायचे. त्यानंतर होणारे बदल, परिमितीचा बदल करायचा. नंतर काही जण क्षेत्रफळाचा बदल करतील. म्हणजे क्षेत्रफळ किती येईल? चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढायचं असतं? किंवा आयताचं क्षेत्रफळ कसं काढायचं? परिमितीमध्ये काय बदल झाल्यानंतर कसं नवीन उत्तरे येतील? ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही पाहू शकता. असे वेगवेगळे प्रश्न, माहिती पाहण्यासाठी आपल्या महास्पर्धा स्कॉलरशिप या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.